नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 22 ऑक्टोबर 2025। तर हा अंदाज उद्याचा आहे। तत्पूर्वी तुम्हाला रात्री कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हे पण आपण सांगणार आहोत। तर रात्री आज त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि सध्या जर पाहिलं तर सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागामध्ये पाऊस काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा वादळी स्वरूपात सुद्धा पाऊस सुरू आहे। तर आता उद्याचं वातावरण, तर उद्या 23 ऑक्टोबरला कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे? तर 23 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये नाशिक जिल्हा, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील उद्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। हा पाऊस सर्वदूर नसणार, तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार तो, पण एका वेळेमध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही। आणि त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्या। त्याचबरोबर कोकण किनारपट्टी या भागामध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे उद्या। तर मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये परभणी जिल्हा, परभणी, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर जास्त स्वरूपामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये मात्र उद्या जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे तो विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण तुरळक कमी क्षेत्राने पण कमी राहणार आहे। आणि प्रमाणामध्ये सुद्धा म्हणजे मिलीमीटरमध्ये सुद्धा कमी राहणार आहे। त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये उद्या। तर अमरावती विभागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये नागपूर विभागापेक्षा जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडत, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा आणि अमरावती। तर आता परवा दिवशीचा म्हणजे 24 तारखेचा अंदाज, तर 24 तारखेला बघा, 24 तारखेला मात्र पाऊसमान वाढणार आहे। 24 आणि 25 तारखेला त्यामध्ये अरबी समुद्रामधून एक चक्रीवादळाचं लो प्रेशर चक्रीवादळ डिप्रेशन हे समुद्रमार्ग त्या मुंबईच्या दिशेने म्हणजेच दक्षिण उत्तर या दिशेने येत असल्यामुळे आणि इकडचा जो लो प्रेशर ह्याचा भाग म्हणून एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 24 तारखेला। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि त्यालगत असणारा जो भाग आहे त्यामध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। म्हणजे जोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो। आणि 24 तारखेला बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण जास्त राहणार आहे आणि पावसाचं प्रमाण सुद्धा मराठवाड्यामध्ये जास्त राहणार आहे। त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये देखील 24 तारखेला पाऊसमान वाढणार आहे। त्यामध्ये हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणार, लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणार। पण 24 तारखेला हा पूर्वेचा भाग आहे, त्यामध्ये विदर्भामध्ये पावसाचं मात्र प्रमाण कमीच असणार आहे। त्यामध्ये विदर्भामध्ये पण ह्या तुलनेने पण विदर्भामध्ये सुद्धा पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आणि एकंदर जर पाहिजे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र जास्त स्वरूपामध्ये मुसळधार स्वरूपामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडणार, मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यामध्ये। आता 25 तारखेला सुद्धा बऱ्याच भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्येच पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व त्याबरोबर दक्षिण महाराष्ट्र ह्या अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्ह्यापासून वरचा भाग, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या भागामध्ये, त्याचबरोबर परभणीचा पश्चिम भाग, त्यामध्ये पाथरी, मानवत ह्या भागामध्ये देखील जास्त स्वरूपामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये देखील जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये 25 तारखेला बारामती, इंदापूर ह्या भागामध्ये, बार्शी, कुरुडवाडी ह्या भागामध्ये देखील 25 तारखेला 24 आणि 25 तारखेला इथं सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। धाराशिव या भागामध्ये सुद्धा 24 आणि 25 तारखेला मात्र राज्याच्या बऱ्याच भागामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड या भागामध्ये सुद्धा पावसाची जास्त वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जोरदार स्वरूपाची सुद्धा पावसाची शक्यता आहे। एकंदर पाहिजे तर हे पाऊसमान जोरदार स्वरूपाच्या आणि बऱ्याच भागामध्ये पाऊस हा 28 तारखेपर्यंत पावसाचं स्वरूप हे जास्त स्वरूपामध्ये राहणार आहे। पण एकाच वेळेमध्ये व एका दिवशी मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडणार नाही हा। त्यामध्ये ठिकठिकाणी वातावरण तयार होईल। हे म्हणजे 30-40 किलोमीटरचा एक भाग घेतला तर लगेच दुसऱ्या भागामध्ये 30-40 किलोमीटर घेईल, असे पावसाचं प्रमाण जे आहे ते पडणार आहे। आणि 28 तारखेपासून थोड्या प्रमाणामध्ये वातावरण कमी होणार। तर हा झाला आपला अंदाज। तर माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। उशिरा ते घेऊ पे काय ते